एकीकडे पारा 40च्या पार, डोक्यावर ना सावली, पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन, पोटात ना अन्न ना पाण्याचा एक थेंब, आणि तरीही आंतरवली सराटीच्या त्या शेतात जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम राहून उपोषणाला बसलेले। मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काल सकाळी 10 वाजतापासून आमरण उपोषण सुरू केलं होतं। पण मग मध्यरात्री 1:15 असं काय घडलं की जरांगे पाटलांनी थेट उपोषणच संपवलं? याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर उपोषणाची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घ्यायची झाली तर मनोज जरांगे पाटील 30 मे रोजी पुन्हा एकदा आंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले। आंतरवली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात, डोक्यावर कुठलंही छत नाही, पाण्याचा थेंब नाही, डोक्याला भगवा रुमाल परिधान करून सकाळी 10 वाजता शेतात बाज टाकून ते उपोषणाला बसले। सरकारचं शिष्टमंडळ त्यांना समजावण्यासाठी आधीच येऊन गेलं होतं, पण चर्चेत कोणताही तोडगा त्यावेळी निघाला नाही। आणि यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगेंच्या मागण्या होत्या त्यापैकी एक तर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा, 1994च्या धर्तीवरच GR काढा, पुढे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या, त्याचबरोबर आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा। पुढे 5वी मागणी करण्यात आली ती म्हणजे सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा, महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप करा, महत्त्वाचं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्यांची व्हॅलिडिटी द्या। एवढाच नाही तर जरांगे पाटलांनी इतर मागण्यांसह मराठा उपसमिती काही कामाची नाहीये, अध्यक्षाला काम नाही, उपसमिती बरखास्त करण्याची देखील अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। त्याचबरोबर स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा अशी मागणी त्यांनी केली आहे। आणि शेवटची मागणी होती ती म्हणजे शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा। तर या होत्या जरांगे पाटलांच्या 10 महत्त्वाच्या मागण्या, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे लगेचच चर्चा सुरू झाल्या, त्या म्हणजे जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का वगैरे वगैरे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत असं सांगितलं की मराठा आरक्षणावर सरकार नेहमी सकारात्मक आहे, आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका पारदर्शक आहे। त्याचबरोबर फडणवीस हे पण म्हणालेत की ओबीसींनी घाबरण्याचं कारण नाहीये, त्यांचंही समाधान करू, न्यायालय आणि संविधानाच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घ्यायला तयार आहोत असं फडणवीस म्हणालेत। आणि याच पार्श्वभूमीवर रात्री 10:30 वाजता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे आंतरवली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांना भेटले। मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मध्यरात्री 1:15 जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन आपलं उपोषण स्थगित केलं। आता यात जरांगे पाटलांच्या कोणत्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते सांगते। ज्या मागण्यांवर तोडगा निघाला त्यात प्रामुख्याने सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखीन 1 महिना वेळ, शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ, नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आणि मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन करणं यांचा समावेश आहे। याशिवाय 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार, जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेणार आहेत। त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्र वैधतेसाठी हेल्पलाईन आणि बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबाला 15 दिवसात अर्थसहाय्य या मागण्याही सरकारने मान्य केल्या। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 दिवसांचा अवधी दिलाय, अन्यथा पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी यावेळी दिलाय। त्यामुळे उपोषण स्थगित केलं गेलं असलं तरी अजून लढाई संपलेली नाहीये। 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र, सातारा गॅझेट, शिंदे समितीचा अहवाल, प्रत्येक मुद्दा आता घड्याळाच्या काट्यावर टांगलाय। त्यामुळे आता सरकार किती वेळात हे काम करतं हे येणारे 2 दिवसच ठरवतील। तुम्हाला काय वाटतं? सरकारने खरंच मागण्या मान्य केल्या आहेत
की पुन्हा आश्वासनांचा खेळ सुरू झालाय? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.